गंगापूर पोलीस स्टेशन येथे जय चंद्रकांत गजभिये यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी सनी खंडू जाधव याने 13 फेब्रुवारी रोजी 10:30 वाजेच्या सुमारास त्याचे साथीदार अनिकेत उर्फ अंड्या पप्पू, शार्दूल प्रतीक, विष्णू जाधव, विजय दादू खोटरे, कपिल उर्फ चिंटू, बाळू गांगुर्डे, रोहित उत्तम वाडगे, अकिल इक्बाल हासमी यांच्यासह गंगापूर गाव जकात नाक्याजवळ फिर्यादी तसेच साक्षीदार यांच्या गाड्यांवर दगड मारून त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली। गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील नमूद आरोपींपैकी आरोपी सनी खंडू जाधव हा फरार झाला होता। तेव्हापासून गंगापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार त्याचा शोध घेत असताना 14 मार्च रोजी आरोपी गंगापूर गाव परिसरात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून आज रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्याची जिल्हा मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे रवानगी केली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, गणेश रहेरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, गोरख साळुंके, सुजित जाधव, थविल सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन अशांनी केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।